भारतात प्रत्येक 15 मिनिटाला एक मायनर सेक्शुअली अब्युज्ड होतो. 15 मिनिटाला एक आणि महाराष्ट्रात दर 53 मिनिटांनी एखाद्या चिमुकल्यावर किंवा चिमुकलीवर अत्याचार होतो. आणि नसरापूरमध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि त्याच्या पुढच्या 15व्या मिनिटाला भारतात कदाचित अजून कुठेतरी असंच काहीतरी घडलं असावं. आपल्या भारतात. हे मी नाही तर भारत सरकारचाच ऑफिशियल डेटा म्हणतो. हा डेटा तर जाणून घेऊच, पण असं काही घडलं की आक्रोश होतोच आणि ते साहजिक आहेच. पण आजवर न्याय किती जणांना मिळालाय आणि कितीही टाहो फोडला तरी निकाल यायला उशीर हा होतोच. आणि या सगळ्यासाठी सिस्टीम कशी जबाबदार आहे ते जाणून घेऊच. आणि अशा क्रूरतेमुळे आणि सिस्टीममुळे भारताचं, महाराष्ट्राचं भविष्य कसं धोक्यात आहे याविषयी जाणून घेऊ. ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ. दुर्दैव हे आहे की प्रकरण ताजं आहे तोवर आक्रोश होतोय आणि एखादी दुसरी ठळक बातमी येते आणि मग मात्र हा सगळा आक्रोश मागे राहतो आणि न्याय मिळायला अजून उशीर होतो. मी हे बरोबर म्हणत नाहीये. महाराष्ट्रात पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या म्हणजेच पेंडिंग असलेल्या केसेसची संख्या ही 2022 ते 2025 या 4 वर्षात सतत वाढत गेली आहे आणि 2025 पर्यंत ही संख्या जवळजवळ 42,000च्या आसपास पोहोचली होती. हा फक्त एक आकडा नाहीये तर व्यवस्थेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारं वास्तव आहे. कारण ज्या ठिकाणी 30 विशेष न्यायालयांची गरज होती तिथे प्रत्यक्षात फक्त एकच विशेष न्यायालय पूर्णपणे कार्यरत आहे आणि तेही एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली. उर्वरित प्रकरणांचा भार मात्र सामान्य सेशन न्यायाधीशांवर आहे आणि तो सुद्धा आधीच इतर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये व्यस्त आहे. ही धक्कादायक बातमी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत दाखल केलेल्या अर्जातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी 6 फेब्रुवारी 2025ला हा अर्ज दाखल केला होता आणि मुंबई हायकोर्टच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरने 4 मार्च 2025ला याचं उत्तर दिलं आणि या उत्तरातून 2023च्या सुरुवातीला महाराष्ट्रात 32,988 प्रकरणं प्रलंबित होती आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत ही संख्या वाढून 41,977 इतकी झाली. म्हणजेच कायदा अस्तित्वात असूनही, फास्ट ट्रॅक जस्टिसची स्पष्ट तरतूद असूनही सिस्टीम नवीन प्रकरणांच्या वेगाशी जुळवून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरते. फक्त 2024 मध्ये पाहिलं तरी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. त्या वर्षात 12,838 नवीन प्रकरणं नोंदवली गेली, पण निकाली काढली गेली फक्त 7,942, म्हणजे जवळपास 5,000 प्रकरणं बॅकलॉगमध्ये वाढली. वर्षागणिक ही तफावत वाढत चालली आणि 2023 मध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये 11.2% वाढ झाली तर 2024 मध्ये ही वाढ 13.3% पोहोचली. 2025च्या फक्त पहिल्याच महिन्यात आणखी 405 प्रकरणं बॅकलॉगमध्ये जमा झाले आणि यावरून स्पष्ट होतं की समस्या थांबवण्याऐवजी अधिकच गंभीर होते. हे आकडे फक्त 2025 पर्यंतचे आहेत आणि एका वर्षात यात अजून वाढ नक्की झालेली असणार आहे. या परिस्थितीचं मूळ कारण समजून घेतलं तर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे 2020 मध्ये सरकारने एक ठराव काढून 30 विशेष न्यायालयांची मंजुरी दिली होती, पण प्रत्यक्षात आज त्या 30 पैकी फक्त एकच न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे आणि उर्वरित प्रकरणं ही सामान्य न्यायालयांकडे आहेत, जिथे या संवेदनशील प्रकरणांना अपेक्षित प्राधान्य मिळत नाहीये. परिणामी ज्या केसेसना फास्ट ट्रॅक जस्टिस मिळायला हवा त्या इतर सर्वसाधारण केसेस सोबतच रांगेत उभ्या राहतात. पॉक्सो कायदा 2012 मध्ये याच उद्देशाने आणण्यात आला होता की मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांचा निकाल एका वर्षाच्या आत लागावा, जेणेकरून पीडित मुलांवरचा मानसिक ताण कमी होईल. पण आज वास्तव याच्या अगदी विरुद्ध दिसतं. एकच न्यायालय, हजारो प्रकरणं आणि वर्षानुवर्ष चालणारी सुनावणी, हीच आजची स्थिती आहे. म्हणजे ही केवळ आकड्यांची गोष्ट नाहीये, तर ही आपल्या सिस्टीमच्या अपयशाची साक्ष आहे. कारण दरवर्षी नवीन प्रकरणं आणि निकाली निघणारी प्रकरणं यांच्यातलं अंतर वाढत चाललंय आणि ज्या मुलांवर अत्याचार झाला आहे त्यांना न्याय लवकर मिळणं हीच त्यांच्या मानसिक उपचार प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण जेव्हा एखादं प्रकरण वर्षानुवर्षे चालतं तेव्हा त्या मुलाला पुन्हा पुन्हा त्याच वेदनांना सामोरं जावं लागतं. साक्ष देताना पुन्हा तोच ट्रॉमा अनुभवावा लागतो आणि या विलंबाचा फायदा आरोपी मस्त घेतो. तो साक्षीदारांना घाबरवतो, दबाव टाकतो आणि न्याय प्रक्रियेलाच
कमकुवत करतो. म्हणजेच परिस्थिती अशी आहे की कायदा अस्तित्वात आहे, व्यवस्था देखील आहे, पण अंमलबजावणी कमकुवत आहे. आणि जोपर्यंत पुरेशी न्यायालय उभी राहत नाहीत, प्रकरणं जलद गतीने हाताळली जात नाहीत आणि पीडित मुलांना खऱ्या अर्थाने वेळेवर न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आकडे फक्त वाढतच राहतील आणि प्रत्येक वाढत्या आकड्यामागे एका मुलाचं तुटलेलं, विखुरलेलं आयुष्य लपलेलं असेल. एका बाजूला प्रलंबित प्रकरणं वाढत तर आहेतच, पण दुसऱ्या बाजूला लहान मुलांवर होणारे अत्याचार त्याच वेगाने वाढत आहेत. 2022 पेक्षा 2023 मध्ये लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या 9.2% वाढली आहे आणि ती अशीच वाढत चालली आहे. आणि या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे 90% जास्त प्रकरणांमध्ये आरोपी हा ओळखीचा असतो, कोणी नातेवाईक, कोणी शेजारी किंवा स्वतःच्याच घरातला व्यक्ती. म्हणजे धोका बाहेर नाहीये तर घराच्या आतच आहे. पण याहून सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे 4 पैकी 1 कुटुंब अशा घटना पोलिसांकडे नोंदवतच नाहीये. का? कारण समाज, लोक काय म्हणतील, मुलांचं आणि मुलीचं आयुष्य खराब होईल, कुटुंबाची बदनामी होईल आणि अनेक वेळा गुन्हेगार हा घरातलाच असतो, त्यामुळे प्रकरण घरातच दबलं जातं. 2025-2026 मध्ये सुद्धा परिस्थिती बदललेली नाहीये. लोकमत न्यूज नेटवर्कने 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 पर्यंतचा महाराष्ट्रात दाखल केलेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांची काही आकडेवारी दिली आणि त्यावरून दर 53 मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार होतोय. हा फक्त आकडा नाहीये, तर ही आपल्या समाजाचं उघडं पडलेलं वास्तव आहे. एवढंच नाही तर 2026 चालू झाल्यापासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत म्हणजे 120 दिवसात 3297 पॉक्सो गुन्हे दाखल झाले. म्हणजे दररोज जवळजवळ 27 लहान मुलं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आकडे पहा. 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 13,390 प्रकरणं. आणि हे सगळं पाहिल्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे नसरापूरमध्ये त्या चिमुकलीवर जे झालं ते एकटं प्रकरण नाहीये. ही समस्या फक्त एका शहराची नाहीये, ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. कदाचित आपण हा व्हिडिओ पाहतोय आणि याच क्षणी अजून कुठेतरी एक मूल त्याच वेदना सहन करतंय. कटू आहे पण सत्य आहे. थोडक्यात काय, कायदा आहे, पॉक्सो आहे, पोलीस आहेत, कोर्ट आहेत, पण त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी न्याय मिळेपर्यंत प्रत्येक दिवस हा शिक्षा आहे.